हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तुझ्यासाठी तुझा संघ या मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्यासमोर आलेला आहे. नुकतंच तुम्ही बघितलं की तेजा आणि वैदेही या दोघांचाही विवाह सोहळा संपन्न झाला. वैदेहीच्या मनाविरुद्ध हे तिनं लग्न केलेलं असतं. हे आपल्याला बऱ्याच भागांमधून दिसून आलेलं आहे. तसेच आता नवीन प्रोमोनुसार देखील पुढे मालिकेत काय घडणार याची थोडीफार चाहूल लागलेली आहे. इकडे तेजा आणि वैदेही दोघेही देवदर्शनासाठी घरातून बाहेर निघालेले असतात. त्यावेळेला तिथे आपल्याला अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे हे दोघेही दिसणार आहेत. एका कट्ट्यावर उभारून त्या दोघांचीही जोरदार भांडणं चालू असतात. तेजा आणि वैदेही दोघेही तिथे पोहोचतात. त्यांचं भांडण सोडवता सोडवता वैदेही त्यांना सांगते की हा मला जबरदस्ती इथे घेऊन आलाय. त्यावर तेजा म्हणतो, आपल्या दोघांचं लग्न झालेलं आहे. अग्नीच्या साक्षीने मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय आणि त्याचसाठी आपण देवदर्शनाला आलो आहोत. त्यावर पुन्हा अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे हे दोघेही एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना आपल्याला दिसतात. त्यावेळेला तेजा आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारतो, आत्ता तर तुम्ही दोघे एकमेकांशी अतितटीने भांडत होतात आणि आता पुन्हा हे. त्यावर तो म्हणतो की आमचं प्रेम देखील आरपार आहे आणि आमचं भांडण देखील आरपार आहे. इकडे दुसरीकडे वैदेही आणि तेजा हे दोघेही पुढे चालत असताना जोरदार हवेमुळे आणि पावसामुळे तेजाच्या हातातली छत्री उडून जाते आणि तो मागे कोसळणार तोपर्यंत वैदेही त्याला पकडते आणि धीर देते. आता यातूनच यांच्या प्रेमाला सुरुवात होणार का? वैदेहीच्या मनात असलेले गैरसमज हे तेजा दूर करू शकेल का? तुम्हाला यांच्या लव्ह स्टोरीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला ही जोडी कशी वाटते हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.